राम राम मंडळी, मी आदर्श शिंदे तुमचं कडक स्वागत करतो या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कलर्स मराठी प्रस्तुत एकदम कडक. अरे तीन ताळाच्या माडीवरती सुंदरी ही दिसली. आता तर आईना केस मोकळे वा मारीत बसली. आता ऐक बघ, साडी भरजरी, चोळी अंजेरी, दंडामध्ये कचली, अशीच रंभा पुतळा माझ्या गोधडीत घुसली. आयला बोलतोय कोण, मारतोय कोणाला? हे असं झालं, पानपट्टीवाल्यानं चुना जास्त लावला ना हॉटेलवाला हाणला. आजच्या एपिसोड मध्ये कळणार आहे कामिनीचा नवरा जगणार का मरणार. कोण आहे बाई? मी कोण आहे बाई? अगं नका, मी यांची बायको आहे. यांची बायको? हो. म्हणजे हा टायर या ट्रकचा आहे? मी यांचा मेवणा आहे, बायकोचा भाऊ कापसापेक्षा मऊ. मग मी आता काय करू? काय मी आता? तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता उतार वयात, नको करू हे टाळणी माझी म्हातारपणात, नको करू हे टाळणी आता उतार वयात, नको करू हे टाळणी आता उतार वयात. आणि तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता उतार वयात. माझ्या जैव चित्राचा आराखडा तुम्ही रेखाटावा असा मी आग्रह करीत आहे. जैव चित्र? होय. जैव बायो चित्रपीक. अच्छा, बायोपिक. अर्थात तुझ्यावर बायोपिक बनवायचं. होय. चालेल, आयडिया चांगली आहे, करू. पण आता वेळ नाही जरा. आता 8 फेब्रुवारीला रिलीज आहे ना उत्तरार्ध, त्यामुळे नाही नाही महोदय, फार वेळ लागणार नाही. हे पहा, मी माझ्या कथानकाच्या टप्प्यांचा पुरेसा तयार असा तपशील सुद्धा घेऊन आलोय. तपशील? हो. सपशील घुसशील तू आता. असं बोल नको, खपशील कधीतरी. हो. पाहिलं मंडळी, आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व भाई म्हणजे पु ल देशपांडे यांनी अशा प्रकारचे वल्ली आपल्याला दिलेले आहेत. आणि अशाच काही वल्लींना घेऊन या 8 फेब्रुवारीला आमचा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय, तेव्हा नक्की थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. भेटूयात 8 फेब्रुवारीला. हां सर, बरोबर गेलं ना प्रमोशन? एकदम माइंड ब्लोइंग. हां, एकदम जमलं ना सर? ए फॅन्टॅस्टिक सर. मी पण चांगला ॲक्टर आहे सर. नेक्स्ट सिनेमामध्ये जरा बघा ना सर. तुला घेणार ना? हो, प्लीज सर.